हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड. मीना फॅशन वर्ल्डमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. बघा, आपल्याकडे असे 2 तुकडे असतील, ते बी तुकडे मी वेगवेगळ्या रंगाचे घेतलेले आहे, 6 बाय 6 इंचाचे. तर असे 2 तुकडे तुम्हाला घ्यायचे आहे. चला तर आपण खूप म्हणजे वेगळा अनोखा काहीतरी पाऊच बनवूया. जे वेस्ट जे तुकडे आहे ते फेकण्यापेक्षा आपण काहीतरी याचं बनवून घेऊया. तर बघा, याचं मी मध्य केलेलं आहे. मध्य केल्यानंतर मी याचे कटिंग करून घेते. बघा, दुसऱ्याही पार्टचं मी लगेच मध्य करून घेत आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला दोन्हीही पार्टचे मध्य करून घ्यायचे आहे. तर बघा, हे तुकडे काय फेकू नका. आपल्याला त्याच तुकड्यापासून आपण खूप अनोखे पाऊच तयार करू शकतो. तर बघा, हे तुकडे आपल्याला या ठिकाणी तर अशी एक चेन जोडून घ्यायची आहे. बघा, मी ही छोटी चेन वापरलेली आहे 3 नंबरची, आणि ही 3 नंबरची चेन इथे आपण जोडून घेऊया. बघा, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला टॉप स्टिच मारायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने इथे शिलाई बी मारून घ्यायची आहे. परत दुसरा जो पार्ट होता तो सेम त्याच पद्धतीने आपण जोडून घेऊया. तर चेनवर मी असं उलटं ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी सरळ अशी आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा, शिलाई मारल्यानंतर परत या ठिकाणी व्यवस्थितपणे टॉप स्टिचसुद्धा करून घ्यायचं आहे. तर बघा, टॉप स्टिच करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी रनर ॲड करायचं आहे. माझ्याकडे बघा, हे 3 नंबरचं रनर आहे. तर मी हे 3 नंबरचं रनर ॲड करून घेते याच्यामध्ये. तर बघा, आपलं रनर ॲड केलेलं आहे आणि एक मी पट्टी घेतलेली आहे. तर तुम्ही कोणत्याही रंगाची घेऊ शकतात. तर बघा, अशी एक पट्टी आपल्याला तयार करायची आहे. परत दुसरे जे तुकडे आपले कापले होते ना आपण, ते तुकडे एकमेकांवर ठेवून घ्यायचे आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने. आणि नंतरून त्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे. बघा, या ठिकाणी आपलं टॉप स्टिच करायचं आहे. बघा, हा पार्ट आपला तयार झालेला आहे. आता आपल्याला फक्त हे जे आपण हँडल बनवलं होतं ते हँडल वरती ठेवायचं आहे आणि या ठिकाणी शिलाई मारायची आहे. बघा, या ठिकाणी शिलाई मारून घेतलेली आहे. नंतरून आपली ही हँडल इथे पॅक झाला आहे. नंतर दुसरा जो पार्ट आहे तो आपल्याला इथे समोरासमोर ठेवायचा आहे. बघा, हा पार्ट याच्या समोरासमोर आला पाहिजे, म्हणजे हा पार्ट आणि तो पार्ट समोरासमोर. आणि चारही बाजूने इथे शिलाई मारायची आहे. पक्की शिलाई मारायची आहे, म्हणजे डबल टिबल शिलाई मारायची आहे, जेणेकरून आपला पाऊच पक्का बनेल आणि कुठेही धागे तोरे निसटणार नाही आणि त्याचं जे फिनिशिंग आहे ते खूप छान दिसेल. तर बघा, अशा पद्धतीने मी हे जे आपण 6 बाय 6चा जो चौकोनी कट केला होता त्याला आपल्याला चारही बाजूनी डबल टिबल शिलाई मारायची आहे आणि एक्स्ट्राचं जे उरतं ना ते कट करून घ्यायचं आहे. तर बघा, एक्स्ट्राचं जे उरलेलं ते मी कट करून घेतलं. तर आपला हा पीस असा दिसणार आहे. तर चला, तर याचं फायनल लुक तुम्हाला दाखवून देते. हे कसा हा आपला असा आगळा वेगळा जो पाऊच आहे तो तयार झालेला आहे छोट्या छोट्या तुकड्यांपासून. तर बघा, व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. परत भेटूया नवीन व्हिडिओ. जय हिंद, जय भारत.